जेव्हा जेव्हा माझ्या गुलाबाच्या बागेला बहर आला तेव्हा तेव्हा आकाशामध्ये पौर्णिमेची रात्र होती आणि त्यामुळे माझ्या एवढं लक्षात आलं आहे की शेतीचा आणि खगोलशास्त्राचा काहीतरी घट्ट संबंध आहे. तर आता खगोलशास्त्र म्हणजे काय? तर एक लक्षात घ्या, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे, आकाशगंगा या गोष्टींचा अभ्यास याला आपण खगोलशास्त्र म्हणतो. मग आता या गोष्टी शेतीशी कशा पद्धतीने मॅटर करतात? तर एक लक्षात घ्या, पौर्णिमेच्या वेळेस जी उच्चतम ऊर्जा असते ती पिकाच्या शेंड्याला असते. म्हणून तर आपण व्हिडिओद्वारे असं सुचवत असतो की कुठल्याही पिकाची छाटणी करताना आपण अमावास्याला केली तर ती योग्य राहते किंवा अमावास्याच्या आसपास करणे योग्य ठरते. आपण अमावास्याला फवारणी घेतो याचं सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे आणि ते म्हणजे असं की अमावास्याच्या रात्री बरेचसे कीटक प्रजननासाठी ॲक्टिव्ह होतात, सक्रिय होतात आणि पानावर किंवा फुलावर अंडी टाकतात. त्यामुळे आपण विशेष करून असं सुचवत असतो की अमावास्येची फवारणी नक्कीच जरूर घेतली पाहिजे, ती चुकवली नाही पाहिजे. आणि त्यामुळे आपण या गोष्टी नेहमी सांगत असतो व्हिडिओद्वारे. मी तुमच्यासोबत एक सहज अशा पद्धतीनं गप्पा मारत असतो. शेतीचा खगोलशास्त्राशी संबंध आहे, तर खगोलशास्त्राचा इतर घटकांशी सुद्धा संबंध आहे. जसं की एक लक्षात घ्या, समुद्राला भरती येणं किंवा ओहोटी येणं म्हणजेच बघा चंद्राचं गुरुत्वाकर्षण. आता एक लक्षात घ्या, अमावस्येच्या रात्री जी उच्चतम एनर्जी असते किंवा जी उच्चतम ऊर्जा असते ती जमिनीच्या खालच्या भागाला असते. जसं की तुम्ही याला ट्यूबर्स म्हणू शकतात किंवा रूट व्हेजिटेबल्स म्हणू शकतात. यामध्ये तुमचं रताळं येतं, यामध्ये गाजर येतं, मुळा येतो, बटाटा येतो, कांदा येतो, लसूण येतो. तर कुठल्याही पिकाची ट्यूबर्सची किंवा रूट व्हेजिटेबल्सची काढणी करताना किंवा हार्वेस्टिंग करताना आपण अमावस्याला काढली पाहिजे किंवा अमावस्याच्या आसपासचे दिवस निवडले पाहिजे. अमावस्याचे दिवस म्हणजे अमावस्यालाच का? कारण अमावस्याच्या वेळी जी उच्चतम एनर्जी असते, जी उच्चतम ऊर्जा असते ती जमिनीच्या खालच्या भागात जास्त करून असते. आता हे झालं हार्वेस्टिंगचं. अमावस्याच्या वेळेस कुठल्या पिकांची हार्वेस्टिंग केली पाहिजे? तर ती म्हणजे रूट व्हेजिटेबल्सची किंवा जमिनीच्या खालच्या पिकांची, जसं की रताळं, आलू वगैरे असतील. आणि आपण आता फवारणीसुद्धा आपण विशेष करून अमावस्याला घेतो, त्याचंसुद्धा एक कारण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि दुसरं कारण असं की अमावस्याच्या वेळेसच ती एनर्जी जमिनीच्या खाली गेल्यामुळं झाडं कमजोर होऊ नयेत म्हणून आपण अमावस्याला त्या हेतूने फवारणी घेतो किंवा बरेचसे कीटक प्रजननासाठी ॲक्टिव्ह होतात, अंडी टाकतात फुलावर किंवा पानावर, म्हणून आपण अमावस्याच्या वेळेस आपण पिकासाठी फवारणी घेतो. तर छाटणीचं झालं आणि आपल्या फवारणीचं सुद्धा झालं. शेतकऱ्यांनी कुठली गोष्ट अशी लक्षात ठेवावी की खगोलशास्त्राचा शेतीशी संबंध आहेत, बाकी इतर अवाढव्य गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा एकच फॅक्ट लक्षात घ्या की अमावस्येच्या वेळेस आपल्याला जमिनीच्या खालच्या पिकांची काढणी करायची आहे. आणि मग पौर्णिमेला काय? तर पौर्णिमेला सिरियल क्रॉप्स जसं की गहू, ज्वारी किंवा बाजरी असेल किंवा मका असेल इत्यादी वर येणारे पिकं आपल्याला पौर्णिमेच्या वेळेस सिरियल क्रॉप्सची, धान्यांची आपल्याला हार्वेस्टिंग करताना पौर्णिमेच्या वेळेस आपल्याला दिवस निवडायचे आहेत. आणि जमिनीच्या खालच्या कांद्यासारख्या पिकांची काढणी करताना किंवा हार्वेस्टिंग करताना आपल्याला अमावस्याच्या आसपासचे दिवस निवडायचे आहेत. तर शेतकऱ्यांनी याच दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. परत आपल्याला अमावस्याच्या वेळेस आपल्याला जरूर फवारणी घ्यायची आहे. कुठल्याही पिकांची छाटणी करताना आपल्याला अमावस्याच्या वेळेस करायची आहे, कारण ती ऊर्जा शेंड्याला येऊ नये, ती ऊर्जा जमिनीच्या खाली जावं. आणि परत आपल्याला फवारणी घेताना एक असं लक्षात घ्यायचे की कुठल्याही आळीची फवारणी घेताना आपण अमावस्याला घ्यायची. पौर्णिमेला कुठली फवारणी घ्यायची? तर रसशोषक जी किडे असतील, जे थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, या गोष्टीची पौर्णिमेला तुम्ही आळीचं कंटेंट फवारणीमध्ये नाही टाकलं तरी चालतं, पण अमावस्याच्या वेळेस हे कंटेंट नक्कीच तुमच्या फवारणीमध्ये असावं. पौर्णिमेच्या वेळेस तुमचं इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकची फवारणी घ्यायची आणि अमावस्याच्या वेळेस तुम्हाला अळीनाशक किंवा अळीसाठी जे कंटेंट आहे ज्या फवारणीमध्ये, त्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावायचा आहे. खरं तर मित्रांनो, या ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या गोष्टींमध्ये विशेष करून योगदान आहे आपले पद्मश्री दादा लाड, त्याच्यानंतर माऊली कापसे आणि माझे वडील रामप्रसाद सातपुते, या तिघांचे विचार मी अनुसरण करून तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करत आहे.
तर आता अजून काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत बघा, की खगोलशास्त्राचा शेतीसोबत कसा संबंध येतो. तर आता बघा, पूर्वीपासून शेती आणि आकाशातील चक्र यांचा एक मोठा संबंध आहे. जसं की आता ऋतू ठरवणं असेल, पावसाळ्यामध्ये खरीप पिकं किंवा हिवाळ्यामधले रब्बी पिकं असतील. त्याच्यानंतर बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, यामुळे ऋतुचक्र बदलतात. चंद्राच्या कला आणि पेरणी. अनेक पारंपरिक शेतकरी चंद्राच्या अवस्थेनुसार पेरणी किंवा कापणी करतात. पावसाचा अंदाज असेल, पूर्वी शेतकरी नक्षत्र, चंद्र, ताऱ्यांची स्थिती पाहून पावसाचा अंदाज लावत असतात. आता थोडक्यात काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, की ऋतूबदल किंवा सूर्यप्रकाश किंवा चंद्राचा पाण्यावर प्रभाव असेल, पारंपरिक नक्षत्र आधारित पेरणी असेल, तर इत्यादी गोष्टी, शेतीच्या गोष्टी आणि खगोलशास्त्राचा या गोष्टीची अत्यंत घट्ट संबंध येतो. आणि त्यामुळेच मला वाटतं की हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर राहील. हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे आपल्यातील संवाद वाढत राहो आणि आपल्यातील एक सकारात्मक ज्या गोष्टी देवाणघेवाण असतील ह्या मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असतो आणि हे असंच चालत राहो यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे आपले शेती रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.